नमस्कार. मी डॉक्टर प्रभाकर सांगले, पाईल्स फिशर फिश्युला विशेषज्ञ, प्रोक्टोलॉजिस्ट, एनोरेक्टल सर्जन, इंदू वेलनेस पाईल्स स्पेशालिटी लेझर हॉस्पिटलमध्ये मी कार्यरत आहे. आज आपण सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिकबद्दल बोलणार आहे. टॉपिकचं नाव आहे कॉन्स्टिपेशन किंवा कोष्ठबद्धता. कोष्ठबद्धतेचा याचा पाईल्स फिशर आणि फिश्युला यामध्ये काही संबंध आहे की नाही आहे? तर याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेऊया. काय होतं की बऱ्याचशा वेळेला लोकांना लाजेखातर किंवा याच्या काही असं अव्हॉइडेबल सिच्युएशन असल्यासारखं लोक काय करतात, बरेच वेळेला त्यांना ब्लीडिंग होत असेल, दुखत असेल किंवा अ, अन्य आजारही होत असतील, तरी ते लपवण्याचा प्रयत्न करतात. पण आज आपण काय करूया, की मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो, की याची सुरुवातच कुठून होते आणि याला प्रॉपर ट्रीटमेंट करून कसं हे करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, अमेरिकन इंटरनॅशनल जर्नल किंवा गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट जर्नलमध्ये तपासल्यापैकी त्यांच्याकडे 5 मध्ये 3 लोकांना हे कॉन्स्टिपेशनचा आजार आहे असं. तसंच भारतामध्येही बऱ्याचपैकी प्रमाणामध्ये आता 100 पैकी 30 ते 40% लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो. आणि या कॉन्स्टिपेशनच्यामुळे होणारे संभाव्य धोके म्हणजे पायल्स, फिशर, फिशुला या सगळ्यांपासून आपण कसं वाचू शकतो याबद्दल आपण आज डिटेलमध्ये डिस्कस करूया किंवा चर्चा करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया की कॉन्स्टिपेशन म्हणजे कोष्ठबद्धता. कोष्ठबद्धता कशाला म्हणतात? आता जे अमेरिकन इंटरनॅशनल जर्नलच्या गाईडलाईननुसार त्यांनी जी डेफिनेशन दिलेली आहे, त्या डेफिनेशनमध्ये म्हटलेलं आहे, आठवड्यातून 3 वेळा किंवा 3 पेक्षा कमी वेळा जर तुम्हाला मोशन किंवा संडास जर पास होत असेल, तर त्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणू शकतो. किंवा अदर भाषेमध्ये तुम्हाला फार कडक मल होत असेल, खूप जोर लावावा लागत असेल आणि मोशन होण्यासाठी खूप वेळ अर्धा तास, पाऊण तास असा खूप वेळ लागत असेल, तर यालाही आपण कोष्ठबद्धता असंच म्हणू. तर कोष्ठबद्धतेमध्ये मेनली मुख्यतः प्रकार कोणते बरं असतात, तर 2 प्रकार असतात. एक ॲक्यूट कॉन्स्टिपेशन आणि एक क्रॉनिक कॉन्स्टिपेशन. ॲक्यूट कॉन्स्टिपेशन म्हणजे कधीतरी तुम्हाला थोडंसं कोष्ठबद्धता झालंय, मोशन पास होत नाहीये आणि तेवढ्या टेम्पररी वेळेसाठी आहे, तर दॅट इज कॉल्ड ॲज द ॲक्यूट कॉन्स्टिपेशन. सेकंड कॉन्स्टिपेशन असतं दॅट इज क्रॉनिक कॉन्स्टिपेशन. बऱ्याच दिवसापासून तुम्हाला सेम प्रोसिजरमध्ये चालत आलेलं आहे. 1-1, 2-2 दिवस मोशन पास होत नाही किंवा 3-3 दिवस मोशन पास होत नाहीये किंवा जर झालंच तर ते पण खूप हार्ड प्रमाणामध्ये होतं किंवा खूप जास्त वेळ बसायला लागतं. तर दॅट कम्स अंडर द क्रॉनिक कॉन्स्टिपेशन. आता आपण प्रकार पाहिलं, तर आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की कॉन्स्टिपेशन बेसिकली होतो कशामुळे किंवा कॉन्स्टिपेशनचे कॉजेस काय आहेत, ते आपण पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण काय आहे, फायबर रिच डाएट न खाणे आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे पाण्याचं प्रमाण कमी असणे. आपण एक छोट्याशा उदाहरणामध्ये हे समजून घेऊया. समजा तुमची अन्ननलिका एक पाईपसारखी आहे. तर या पाईपमध्ये जर तिथून जर मलविसर्जन करायचं असेल, तर त्या मलविसर्जनसाठी तुम्हाला प्रॉपर ते पुढे ढकलण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. समजा हेच जर मल ढकलण्यासाठी जर पाण्याचा अभाव असेल किंवा तिथलं मल जर शुष्क प्रमाणामध्ये जर असेल, तर ते ढकललं जाईल का? तर नाही जाणार. याच पद्धतीमध्ये सिंपल आपण ज्या एक्झाम्पलने आपण जर पाहिलं, की मोशन जायला किंवा त्या पाईपमधून खाली येण्यासाठी जेवढा तिथल्या इंटेस्टाईनला ताकद लावावी लागते किंवा जोर लावावा लागतो, त्याच पद्धतीने हे फायबर आणि पाणी हे शरीरामधलं सगळ्यात महत्त्वाचा रोल तुमच्या जीवनामध्ये किंवा कॉन्स्टिपेशनमध्ये हे अदा करतं. दुसरं हे झाल्यानंतर तुमच्या जे डेली ॲक्टिव्हिटी असतात, त्या डेली ॲक्टिव्हिटी किंवा व्यायाम ह्या खूप कमी प्रमाणामध्ये असतं. डेली ॲक्टिव्हिटी नसल्यामुळे काय होतं, की पर्सिस्टंट एका जागी बसल्यामुळे सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे तुमची इंटेस्टायनल मोटिलिटी जी व्हायला पाहिजे, ती इंटेस्टायनल मोटिलिटी होतच नाहीये. इंटेस्टायनल मोटिलिटी होत नसल्यामुळे काय होतं, की बऱ्याच वेळेला जे मल तुम्हाला पुढे ढकलण्यासाठी किंवा नॉर्मल कार्यप्रवृत्ती करण्यासाठी पाहिजे असतं, तर तेवढं होत नाहीये. त्याच्यामुळे हे होतं. याचबरोबर तुम्हाला मेंटल स्ट्रेस असेल, तर मेंटल स्ट्रेसचाही मोठ्या प्रमाणावर कॉन्स्टिपेशनवर परिणाम होतो. त्याचबरोबर तुम्हाला काही औषधं चालू असतील. औषधांमध्ये स्पेसिफिकली मी बोलतोय, की अँटी डिप्रेसंट जर तुम्हाला औषधं चालू असतील,
तर त्यांना बऱ्याच वेळेला कॉन्स्टिपेशन होतो. त्याचबरोबर काही लोकांना हायपोथायरॉइडिझमचा किंवा थायरॉईडचा त्रास असतो. त्यांच्यामध्ये ही क्रॉनिक कॉन्स्टिपेशनची इतिहास आपल्याला पाहायला लागतं. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा.